कारल्याची भाजी म्हटलं काही लोकांची तोंड वाकडे होतात, कारण आवडतच नाही ना, कडू असतं म्हणून. पण तुम्ही जर अशा पद्धतीने भन्नाट रेसिपी ट्राय केली नाही तर एक नंबर, तो न खाणारा माणूसही खाल्ल्याशिवाय राहणारच नाही. तर इथे मी एक कांदा, बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, लसूण खोबरं आणि शिजवून कारलं घेतलेलं आहे. तर तेलामध्ये इथे तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता टाकला आहे, त्याच्यामध्ये लसूण खोबरं टाकून ते छान परतवून घ्यायचं आहे. कारलं कसं शिजवलं तर त्याचे शेंडा आणि त्याचे देठ काढलं आणि ते मधून चिरून त्याच्यातल्या बिया काढल्या आणि ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं. पाणी टाकून ते शिजायला ठेवताना त्याच्यामध्ये थोडंसं साखर, मीठ, लिंबू, हळद टाकून ते छान शिजवून घेतलं. आणि इथे आपण आता लसूण खोबऱ्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो, ते छान असं परतवून घ्यायचे. कारल्यातलं पाणी काढून ते एका डिशमध्ये काढून घेतलं. याच्यामध्ये हळद घातलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार, कारण आपण कारलं शिजवताना त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी ॲड केलेलं होतं. 1 चमचा चटणी घालायची याच्यामध्ये, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. छान असं हलवून घ्यायचं आहे. नंतर 1 चमचा साखर घालायची आहे. पुन्हा ते छान परतवून घ्यायचं आहे आणि मग जे आपण शिजवून घेतलेलं कारलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मी याच्यामध्ये कारलं शिजवलेल्याची प्रोसेस नाही दाखवलेली, पण नॉर्मली मी वेगळं काहीच नाही केलं. जे तुम्हाला मी सांगितलं आहे कारलं त्याच पद्धतीत शिजवलेलं आहे, वेगळं काहीच नाही त्याच्यामध्ये केलेलं. तुम्ही याच्यामध्ये थोडीशी चिंच आणि गुळही टाकू शकता. गूळ नसेल तर साखर टाकली तरी चालेल. त्यानंतर दाण्याचं कूट जे मोठं कुटलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि भन्नाट असं आपलं कारलं रेडी आहे. छान, कारण ऑलरेडी शिजवून घेतले त्यामुळे जास्त वेळ जात नाही. शिजवून घेतल्यानंतर 5 ते 10 मिनटात कारलं होतं. बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त दिसते. बघूनच तोंडाला पाणी सुटतं, असलं मस्त कारलं आणि चवीला तर एकदम अप्रतिम. कुणीही खाणार, अगदी लहान मुलांपासून सगळे मोठ्यांपर्यंत सगळे खातात. माझी मुलं लहान आहेत तरी ते देखील खातात, कारण कारलं अजिबात कडू लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय केलं तर नक्कीच सगळेजण खातील. बघू शकता तुम्ही, बघितलं ना, बघून जितकं छान वाटतं ना त्याच्यापेक्षा जास्त ते खायला छान लागत होतं. त्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला द महाराष्ट्रीयन पॉट या चॅनलवरच्या आपल्या नवनवीन रेसिपीचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.